नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान नवले पाटील. आपण पाहतात खटपट ओरिजिनल. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक व्हिडिओ कॉल सध्या वादळ माजवत आहे. हा कॉल आहे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातला. नेमकं प्रकरण घडलंय काय, चला तर पाहूया. 31 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या कुरडू गावात मुरुम उत्खननाचं काम सुरू होतं. ते काम पाहण्यासाठी DSP अंजना कृष्णा घटनास्थळी गेल्या आणि पावत्या मागितल्या, पण पावती न दाखवल्यामुळे त्यांनी हे उत्खनन बेकायदेशीर सांगत थांबवलं आणि यावर गावकऱ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. तेव्हाचे स्थानिक नेते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन केला आणि तो फोन DSPकडे दिला. सुरुवातीला अंजना कृष्णा यांनी त्यांना आवाजावरून ओळखलं नाही. यावर अजित पवारांनी संतापून व्हिडिओ कॉल लावा, इतकी डेअरिंग आहे का तुमची, असं म्हटलं आणि यानंतर कारवाई थांबवा. तहसीलदारांना सांगा माझा फोन आला होता, असा आदेश अजित पवारांनी दिला. हाच व्हिडिओ आता महाराष्ट्रासह देशभरात व्हायरल होत आहे. वाद चिघळल्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. ते लिहितात, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा आणण्याचा नव्हता. परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी मी हस्तक्षेप केला. मला पोलीस दलाचा आणि महिला अधिकाऱ्यांचा सर्वोच्च आदर आहे. बेकायदेशीर उत्खननाविरोधात मी कटिबद्ध आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. पण विरोधकांनी मात्र या प्रकरणावर सरकारवर चांगलाच तुफान हल्लाबोल चढवला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात, महिला अधिकाऱ्याकडे फक्त फोन कॉलवर बेकायदेशीर काम सोडावं का? असं सरकार अधिकाऱ्यांना धमकावत असेल तर ही लोकशाही धोक्यात आहे, असं अंधारे म्हणाल्या. त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी देखील अजितदादांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा काढू, असा इशारा दिला. या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून IPS अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाद आता आणखीनच गडद होत चाललेला आहे. दरम्यान या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार झालेली नाही. त्याचबरोबर IPS अधिकारी हिने देखील पत्रकारांशी कोणत्याही प्रकारे संवाद साधलेला नाही. मित्रांनो, अजित पवारांचा फोन हा धमकीचा होता की परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न होता, असा सातत्यानं प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर विरोधकांचा दबाव देखील आता वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर IPS अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी या मुद्द्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता सरकारवर उपस्थित केले जात आहेत. मित्रांनो, खरंच या काळामध्ये अजित पवारांचं काम काय होतं, कमेंटच्या माध्यमातून नोंदवा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र.